नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर। ही कथा सुरू करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर चला कथेला सुरुवात करूया। माझं नाव रेखा आहे। माझ्या लग्नाला आता 10 वर्ष होत आली होती। आता मुलेसुद्धा मोठी झालेली होती, त्यामुळे माझी मुले शहरामध्ये शिक्षणासाठी ठेवली होती। घरी मी आणि माझी सासू राहायचो। माझ्या नवऱ्याला रेल्वेत नोकरी होती। मुले मोठी झाल्यामुळे तो नेहमी जास्त करून बाहेर राहायचा। मी घराकडे लक्ष द्यायचे आणि शेतीकडे लक्ष द्यायचे। माझ्याशिवाय दुसरा कोणीही नव्हती। मी सुरुवातीला शहरात राहायचे, पण सासरे गेल्यावर गावाकडची शेती पाहायला कोणीही नव्हते। त्यामुळे मुलांना हॉस्टेलमध्ये टाकून मी गावाकडे शेती करायला आणि गावाकडचे घर सांभाळायला आले। आता 3 वर्षापासून गावात राहत होती। नवऱ्याची आणि माझी आठवड्यातून एखाद्या वेळेस भेट व्हायची। तो कामावर खूप थकायचा आणि झोपी जायचा। शहरातून गावाकडे आल्यापासून नवऱ्याची सुख मला खूप कमी मिळत होती। शहरात त्यावेळेस नवऱ्याची नोकरी जवळ होती। मी नवऱ्याची घरी येण्याची खूप वाट बघत बसायची आणि नवरा मला स्वतः उठवायचा आणि मग पुढील कार्यक्रम चालू व्हायचा। पण आता त्या वेळेची खूप वाट पाहावी लागत असे आणि आता माझा नवराही पहिल्यासारखा जोर लावत नाही, पण माझं मन तर खूप असतं। गावाकडच्या घराच्या बाजूला कोणाचेही घर नव्हते, त्यामुळे घरी एकटेपणा खूप बोर व्हायचा आणि मनात एक नाही तर अनेक विचार येऊ लागायचे। मला वाटायचे माझे आता वय 40ला आहे, अजूनही मी जवान आहे आणि माझे पण ते सुख घ्यायची खूप इच्छा होत असे, जे तरुणपणी मला मन भरून मिळाले नाही। माझ्या मनात मला वाटायचे की मित्र तरी बनवावा आणि त्याच्यावर खूप प्रेम करावे, पण जवळपास कोणीही नव्हते की त्याच्यावर प्रेम करावे, जीव लावावे आणि आपली इच्छा आकांक्षा त्याच्याकडून पूर्ण करून घ्यावी। पण आता 2-3 महिने निघून गेले। आमच्या घराच्या कडेला एक नवीन बांधकाम चालू झाले। नवीन बांधकाम चालू आहे। माझ्या मनाला सुद्धा खूप छान वाटू लागले होते। माझ्या घराच्या कडेला नवीन शेजारी राहायला येणार, त्यामुळे मलाही आता बरे वाटत होते। त्यांनी उन्हाळ्यात घर बांधायला चालू केले होते आणि ते दोघे नवरा बायको इथे राहून घराचे बांधकाम पूर्ण करून घेत होते आणि आता ते नवरा बायको बाहेर फिरायला जाणार होते आणि घराचे बांधकाम पाहायला त्यांचा मुलगा येणार होता। त्याच्या राहण्याची सोय तुमच्या इथे होईल का म्हणून शेजारची ती बाई मला विचारू लागली। मी त्यांना पहिल्यांदा नाही म्हणाले, पण त्यांनी खूप आग्रह केला, त्यामुळे मी सुद्धा त्यांना हो ठीक आहे म्हणाले आणि त्या मुलाला राहण्यासाठी एक रूम आणि सकाळ संध्याकाळचा डबा द्यायचा म्हणून तसे ठरले। आता दुसऱ्या दिवशी तो मुलगा येणार होता आणि त्याचे घरचे आई वडील हे आदल्या दिवशी निघून गेले आणि त्या मुलाला माझा नंबर दिला होता। तो मुलगा आल्यावर तो मला फोन करणार होता आणि जर त्याला कोणत्याही गोष्टीची गरज भासली तर मदत नक्की करा। त्या दोघांनी नवरा बायकोने मला खूप आग्रह करून सांगितले होते। त्यांचा आग्रह पाहून मी सुद्धा त्यांना हो म्हणाले। हो, तुम्ही काही काळजी करू नका, मी त्याची जेवढी होईल तेवढी मदत नक्की करेन, कारण मलाही काही काम नव्हते, निवांत घरी बसून राहायचे होते। रात्र झाली। दुसऱ्या दिवशी सकाळी तो मुलगा येणार होता। अचानक त्या रात्री मला माझ्या मनात नवरा नाही, मुले नाही, खूप वेगवेगळ्या भावना येऊ लागल्या। मला त्या अर्ध्या रात्री जागी डोक्यावर डोंगर कोसळल्यासारखे वाटू लागले आणि मला त्या क्षणात वाटत होते की मी काय करू आणि काय नको। मला काही सुचेना। मी सुद्धा स्वतःला थांबवण्यासाठी रात्री शांत करण्याचा प्रयत्न करत होते, तरीसुद्धा मला जराही काही केल्या झोप येत नव्हती। माझ्या मनात उद्या मुलगा येणार आहे आणि तो कसा असेल आणि काय नाही। माझ्या मनात अचानक विचार आला आणि मला तो कसा काय असेल ना, पण त्याने मला सुख द्यावे हे माझ्या मनात खूप खोल बसले होते। तो आणि त्याला न पाहताच त्या मुलाची स्वप्ने माझ्या मनात रंगत होती। मला कुठल्याही पैशाची गरज नव्हती, शिवाय सुखाची होती।
आणि त्या रात्री मला अखेर झोप लागली नाही. मी सकाळी उठले, तो मुलगा आज येणार होता. मी सकाळी उठून अंघोळ करून माझी कामे भराभरा पूर्ण करून घेतली आणि जेवण करायला बसले होते. तेवढ्यात माझा मोबाईल वाजला. माझ्या लक्षात आले की हा फोन त्या मुलाचा नसून माझ्या नवऱ्याचा होता. तो म्हणाला, मला अजून 8 दिवस घरी येता येणार नाही आणि ते आपल्या शेजाऱ्यांनी मला फोन केला होता, त्यांचा मुलगा येणार आहे, त्याला आपल्या घरावरची रूम दे म्हणून लागले. त्यांनी सांगितले होते, मी त्यांना आधीच बोलले आहे आणि तो आज येणार आहे. नवऱ्याने सुद्धा त्या मुलाला घरात राहण्याचा होकार दिला होता. नवऱ्याचा फोन ठेवताच त्या मुलाचा फोन आला. तो मुलगा म्हणाला, हॅलो काकू, मी कुणाल बोलतोय आणि मम्मीने तुमचा नंबर दिला आहे. घर कुठे आहे, मला ॲड्रेस सांगता का? मी सुद्धा शिकलेली होते, मला सुद्धा थोडेफार इंग्लिश येत होते आणि मोबाईलसुद्धा चांगल्या प्रकारे चालवता येत होता. मी त्याला लगेच लोकेशन पाठवून दिले आणि तो लगेच 2 मिनिटात आमच्या घराजवळ पोहोचला. मी त्याची आतुरतेने वाट पाहत होते असे मला झाले होते. जेवण करायचे सोडून त्याला पाहून माझे मन भरून आले होते, कारण तो शहरी मुलगा होता, दिसायला हिरोसारखा दिसत होता, खूप सुंदर, त्याने सुद्धा खूप स्ट्रॉंग होता. त्याला पाहताच मला वाटू लागले की आता लगेच आत बोलवा आणि कार्यक्रम सुरू करावा. पण त्याला मी अशी कशी एवढ्यात लवकर बोलवणार म्हणून मी थोडी शांत बसले. पदर थोडा खाली सरकून घेतला आणि त्याला म्हणाले, अरे कुणाल, ये इकडे. तो लगेच आला. मी घरात एकटीच होते आणि तो म्हणाला, काकू आलो. त्याला लगेच वरती रूम दाखवली. तो नाही म्हणायच्या आत मी सर्व रूम स्वच्छ करून ठेवली होती. तर हा होता कथेचा पहिला भाग. कथेचा पुढचा भाग पाहायला विसरू नका आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि अशाच नवनवीन कथांचा आनंद घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.